चे काम आपल्या हॉस्टेलचे हाऊसकीपिंगचे आणि मेंटेनन्सचे काम पूर्ण झाले का? हो, आपले गर्ल्स हॉस्टेल तिन्ही क्लिनिंगचं आणि मेंटेनन्सचं काम झालेलं आहे आणि बॉईज हॉस्टेलसाठी ह्याचं क्लिनिंग आणि मेंटेनन्सचं काम झालेलं आहे. धन्यवाद बापू. मी हा रिपोर्ट सर्वांपर्यंत पोहोचतो. आणि हा गर्ल्स हॉस्टेल 3चं ब्लॉकेज काढून झालंय का? हो मॅडम. आणि गर्ल्स हॉस्टेल 1चा आपला वायफायचा प्रॉब्लेम झालेला तो सॉल्व्ह हो झाला? मॅडम. सर, आजचे आपले सगळे हॉस्टेल्सच्या हाऊसकीपिंगची कामं आणि मेंटेनन्सची कामं पूर्ण झालेले आहेत, तर यावर तुमची एक साईन हवी. धन्यवाद रितिका. सगळ्यात महत्त्वाचं बापू आणि राठोड सरांच्या टीमला माझ्याकडून धन्यवाद सांगू. आज मकर संक्रांत असताना देखील त्यांनी या सणाच्या दिवशी आपल्या हॉस्टेलच्या स्वच्छतेसाठी जे काही काम ते रेग्युलरली करत आहेत, आजच्या दिवशी पण ज्या प्रकारे काम केलं त्यासाठी खरंच मला माझ्याकडून त्यांना धन्यवाद सांगू. आज जरी माझी भेट होऊ शकली नसली तरी त्यांना आजच्या मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून द्या. तुला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आपलं वैशिष्ट्यच एक आहे की आपल्याकडे हॉस्टेलमध्ये, मग ते धाराव गर्ल्स हॉस्टेल किंवा चाफेकर बॉईज हॉस्टेल असतील, जवळजवळ आपण 600 विद्यार्थ्यांची ॲडजस्टमेंट करतोय आणि त्यातलं प्रमुख कारण जर असेल तर ते आपलं हायजीन आणि सेक्युरिटी आहे. आणि हाच उद्देश आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये येत आहे आणि जर तुम्ही हॉस्टेल शोधताय, जर उत्तम हायजीन आणि उत्तम सेक्युरिटीचा नमुना जर काय असेल तर आपल्याला आपलं धाराव गर्ल्स हॉस्टेल आणि आपलं चाफेकर बॉईज हॉस्टेल हे दाखवून द्यायचं आहे की आपण त्या पात्रतेचे आहोत. आणि नक्कीच पिंपरी चिंचवड शहरामध्ये नोकरी किंवा शिक्षणासाठी तुम्ही येताय आणि हॉस्टेलच्या शोधामध्ये आहात तर नक्कीच आपल्या PCMC करिअर फोरमच्या या चाफेकर बॉईज हॉस्टेल आणि धाराव गर्ल्स हॉस्टेलला एकदा नक्की विजिट